हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो 6वा चॅप्टर आपला चालू होता, राहिलेला पार्ट जो आहे आता व्यवसाय नीतिशास्त्र, याला आपण बिझनेस इथिक्स असं सुद्धा म्हणतो, तो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा आहे. तर बिझनेस इथिक्स किंवा व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे काय? नीतिशास्त्र म्हटलेलं आहे की एखाद्या व्यावसायिकाचं चारित्र्य, वर्तवणूक किंवा वागणूक व्यवसायामध्ये कशी असली पाहिजे वेगवेगळ्या घटकांप्रती. ओके, आता एखादा ग्राहक असेल, त्या ग्राहकासोबत जर व्यावसायिक फसवणूक करत असेल, फसवणूक कशा पद्धतीने म्हणजे खराब क्वालिटीचे प्रोडक्ट्स देत असेल, प्राइस जास्त चार्ज करत असेल त्या वस्तूसाठी, अशा वेळेस जो व्यावसायिक ते कार्य करतोय ते चुकीचं आहे, अयोग्य. हे कशाद्वारे समजते? हे समजतं व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे. त्याच्या अपोज मध्ये एखादा व्यावसायिक आहे, तो ग्राहकांसोबत बेईमानी कधीच करत नाही, चांगल्या क्वालिटीचे गुड्स त्यांना प्रोव्हाइड करतं, किंमत सुद्धा ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीची असते. मग अशा वेळेस तो व्यावसायिक योग्य काम करतोय, योग्य कार्य करतोय. हे सगळं कशावरून कळतं? तर व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे. चिटिंग करत असेल, खराब हेल्प करत असेल, चांगली मदत करत असेल तर ते योग्य, चांगलं असेल, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय, हे समजतं आपल्याला व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे. बघा, आता पुढे ते सांगणारच आहे, स्टेप बाय स्टेप. आधी जाऊया आपण. स्टार्ट वन दिस. संज्ञा चेक करू शकता. इथिक्स हा शब्द ग्रीक भाषेतील एथॉस या शब्दापासून आलेला आहे. हे महत्वाचं आहे, तुम्हाला विचारल्या जातं, एक्झामला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातं, हे लक्षात ठेवायचंय. तर इथिक्स किंवा एथॉसचा अर्थ काय होतो? चारित्र्य होतो. चारित्र्य म्हटलं तर साध्या सिंपल भाषेमध्ये तुम्ही वागणूक म्हणू शकता. कॅरेक्टर कसं आहे, त्या व्यावसायिकाचं कॅरेक्टर कसं आहे, तो चीटिंग करणार आहे का ग्राहकांसोबत चालून काम करणार आहे, ठीक आहे, हे बिझनेस इथिक्स द्वारे, व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे समजतं. नीतिशास्त्र म्हणजे नियम व तत्वांचा असा संच आहे ज्याचे व्यवसायाने अनुकरण केले पाहिजे. आता नीतिशास्त्र संच आहे, नियम आहेत, मग ते काय आहे? थोडक्यात सांगायचं झालं असेल तर ते ग्राहकांसोबत फसवणूक करायची नाही, हे पहिला नियम. जे काही एम्प्लॉई असतील, म्हणजे कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे असतात, त्यांना वेळेवर सॅलरी देणं, त्यांच्याकडून पाहिजे तेवढंच काम करून घेणं, जरी जास्त काम करून घेतलं तर त्यांना जास्त सॅलरी पण द्यावी लागते, त्यांना विश्रांती देणं आणि त्याचबरोबर त्यांचं प्रमोशन करणं, हे काही नियम असतात. आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टर बद्दल बोललं तर कॅपिटल आणि जे काही इंटरेस्ट असतं ते टाइमवर देणं, हे नियमावलीमध्ये सांगितलेलं असतं. फॉर एक्झाम्पल घेऊ शकता, जसं पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, ठीक आहे, पार्टनरशिप फर्म आहे, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप असते. तुम्ही अकाउंटचे स्टुडंट आहात, तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट चॅप्टर आहे त्या अकाउंटचं. सो त्या आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप किंवा पार्टनरशिप डीड मध्ये काही नियमावली आहे. नेम असतं, पार्टनरचं नेम, कॅपिटल किती आणायलंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे, ड्रॉविंग किती असणार आहेत, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती असणार आहे, एवढंच नाही तर ऍड्रेस सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. ते नियमावली असतं, ते सगळं आपल्याला फुलफिल करावं लागतं, ते नियम फॉलो करावे लागतात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर 12% मेन्शन केलं असेल तर पार्टनरला तेवढंच कॅपिटल दिल्या जातं. नियम आहेत, त्याच्याप्रमाणे ते काम करतात. त्याचप्रमाणे व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये सुद्धा काही नियम असतात, ते नियम फॉलो करायचे असतात. नियम काही असं पर्सेंटेज वगैरे काही नसतं, साधं सिंपल जे समाज आहे, समाजाचा विचार करणं, दान देणगे देणं, एम्प्लॉयींचा विचार करणं, ग्राहक, गुंतवणूकदार, भागधारक यांचा विचार करणं, हेच त्या नियमावलीमध्ये सांगितलं आहे. पुढे बघा, आता व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमावलीचे पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय. मी सांगितलं, जे नियमावली असेल, जे रूल्स असतील ते फॉलो करावं लागेल. पुढे काय सांगितले? नीतिशास्त्राद्वारे असा मापदंड निश्चित केला जातो की व्यवसायाचे कामकाज कसे असले पाहिजे हे ठरविता.
मापदंड म्हणजेच काय, दिवसामध्ये आपल्याला 100 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं असेल तर 100 वस्तूचं उत्पादन घेऊन झालं पाहिजे, कंप्लीट झालं पाहिजे. टास्क जे असतो ते कंप्लीट झालं पाहिजे. स्टँडर्ड म्हणू शकतो आपण मापदंडला. जेवढं टार्गेट ठेवलं ते कंप्लीट झालं पाहिजे. मग ते मापदंड निश्चित करण्यासाठी व्यवसायाचे जे काही कामकाज कसे असले पाहिजे, की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, हे सुद्धा नीतिशास्त्रामध्ये सांगितल्या जातं. यामुळे व्यवसायासाठी योग्य मार्ग, अयोग्य मार्ग कोणते हे समजण्यास मदत होते. काय काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे हे त्याद्वारे समजतं. नीतिशास्त्राचा संबंध मानवी कृती बरोबर, मानवाची कृती, ठीक आहे. नीतिशास्त्र एथॉस म्हणलेलं आहे. एथॉसचा मीनिंग काय होतो, चारित्र्य. तुम्ही वागणूक, कॅरेक्टर सुद्धा म्हणू शकतो. आता कॅरेक्टर म्हणजेच काय, व्यक्ती कसं वागायला, व्यावसायिक कसं वागायला, याच्याशी संबंधित बोललेलं आहे. ठीक आहे. मानवाची कृती बरोबर की चूक, व्यावसायिक बरोबर वागतोय का चुकीचं वागतोय, चांगली का वाईट, चांगले का वाईट आहे, न्याय की अन्याय, कायदेशीर की बेकायदेशीर, योग्य व अयोग्य अशा संकल्पनेशी निगडीत आहे. साधं सिंपल आहे. जर व्यावसायिक ग्राहकांसोबत फसवणूक करत असेल तर तो वाईट असेल, अयोग्य काम करतोय तो. आणि त्याच्या उलट जर ग्राहकांची फसवणूक न करता चांगल्या क्वालिटीच्या वस्तू प्रोव्हाइड करत असेल, ग्राहकांचं मन जिंकत असेल तर ते योग्य काम करतोय. हे येतं व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये. हे मापदंड ठरवले जातात, प्रमाण निश्चित केल्या जातं, काही संकल्पना आहेत. ओके. नीतिशास्त्र ही सामाजिक शास्त्राची शाखा आहे. आता सामाजिक शास्त्राची शाखा आहे म्हणजेच काय, शास्त्र म्हणू शकता किंवा विज्ञान म्हणू शकता. ठीक आहे. शास्त्राचे 2 प्रकार आहेत. इथे शो करते म्हणजे तुम्हाला क्लिअर होते. इथे बघा. ठीक आहे. बॅक साइडला दिसत असेल तुम्हाला, विज्ञान किंवा शास्त्र म्हणू शकता. याचे 2 शाखा आहेत. पहिली आहे नैसर्गिक शास्त्र, दुसरं आहे सामाजिक शास्त्र. पहिलं नैसर्गिक आणि दुसरं आहे सामाजिक. आता हे जे सामाजिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र तुम्ही अगोदर 11वीला झालीच आहे. 11वीला इकॉनॉमिक्सला फर्स्ट चॅप्टर मध्येच याच्याबद्दल दिलेलं आहे. फर्स्ट पेजवर, चॅप्टरच्या फर्स्ट पेजवरतीच प्रस्तावनेमध्ये सांगितले. आता नैसर्गिक शास्त्रामध्ये काय काय येतं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे कंपल्सरी, याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही, फॉलो करावे लागतात. सेम टू सेम ऍज इट इज जे शास्त्र सांगते तेच आपल्याला शिकावं लागतं, तेच फॉलो करावं लागतं. बट सामाजिक शास्त्र काय, सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. सामाजिक शास्त्रामध्ये मानसशास्त्राचा समावेश सुद्धा होत असतो. मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मग तुम्ही सांगा मला, तर मानवी वर्तणूक म्हटल्यानंतर सेम असेल का? अजिबात नाही. फॉर एक्झाम्पल, आपले फॅमिली मेंबर्स आहेत. ठीक आहे. फॅमिली मेंबर्स मध्ये प्रत्येकाचं जे काही मेंबर्स असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, वर्तवणूक, वागणूक वेगवेगळ्या, कॅरेक्टर वेगवेगळा आहे. समजायले? म्हणजेच मानवी वर्तणुकीबद्दल बोलत असेल तर प्रत्येकाचं कॅरेक्टर सेम नसतं. म्हणजेच की एखादा व्यावसायिक कॅरेक्टर 2 व्यावसायिकाचं सेम नसतं. मग एखादा व्यावसायिक चांगलं सुद्धा वागतो, एखादा व्यावसायिक वाईट सुद्धा वागतो. आता ते योग्य का अयोग्य हे कशाद्वारे समजते, तर ते व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे समजते. या संकल्पनेशी व्यवसाय नीतिशास्त्र निगडीत आहे. जर वाईट वागत असेल, अयोग्य वागत असेल, बेकायदेशीर इल्लीगल काम करत असेल तर त्याचा व्यवसाय बंद पडतो. म्हणून त्याने तसं वागायला पाहिजे नको. ओके. इथपर्यंत समजलं? पुढे चेक करा. आता काही डेफिनेशन दिलेले आहेत, एक एक डेफिनेशन समजून सांगते. खूप इझी आहे. व्यवसाय नीतिशास्त्र अतिशय इझी आहे, काहीच किचकट नाही याच्यामध्ये. पहिली जी डेफिनेशन आहे अँड्र्यू क्रेन पहिली जी डेफिनेशन आहे अँड्र्यू क्रेन यांची आहे. बघा काय सांगितले व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये. आता व्यवसाय नीतिशास्त्र क्लिअर झालं. काय असतं, वर्तणूक चांगली असते व्यावसायिकाची, ते योग्य वागतंय काय अयोग्य वागतोय हे त्याच्याद्वारे समजते. ओके. व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये व्यवसायातील अशा घटनांचा अभ्यास केला जातो की त्यांची कार्य व निर्णय योग्य का अयोग्य याचा शोध घेतला जातो. समजलं? काहीच नाही. एकंदरीत काय सांगतंय, एखादा व्यावसायिक जे कार्य करतोय, जे काम करतोय ते योग्य आहे
का अयोग्य आहे याचा शोध व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे घेतला जातो. सेकंड जी डेफिनेशन आहे चेक करा, व्हीलर यांचे. सेकंड डेफिनेशन कुणाचे? व्हीलर यांचे. काय सांगितले? व्यवसाय नीतिशास्त्र हे कला व शास्त्र असून ज्यामध्ये समाज, त्यांचे विविध घटक, संस्था यांच्या बरोबर चांगले सहसंबंध निर्माण करून व्यवसायाने केलेली कामे योग्य की अयोग्य हे ओळखून नैतिक जबाबदारी निश्चित केली जाते. आता याचं मीनिंग काय होतंय? समाज म्हटलेला आहे या ठिकाणी. पहा इथे समाजाबद्दल बोललं तर एखादा व्यावसायिक आहे, तुम्हाला व्यावसायिकाद्वारे समजून घ्यावं लागेल. ओके, एखादा व्यावसायिक आहे, प्रॉपर किंवा 6 महिन्यातून एकदा, एका वर्षातून एकदा तो समाजासाठी काहीतरी करत असतो, डोनेशन्स वगैरे देत असतो, समाजाचा हित व्हावं म्हणून, किंवा रोजगाराच्या संधी निर्माण करत असतो. मग अशा वेळेस तो व्यावसायिक जे कृती करतोय, जे कार्य करतोय, डोनेशन देणं चांगलं आहे, समाजासाठी देणग्या देणं चांगलं आहे, समाजासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे चांगलं आहे, योग्य आहे. हे कशाद्वारे समजतं? आपली नैतिक जबाबदारी कशाद्वारे समजते? व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे. त्याला व्यावसायिक नीतिशास्त्र असे म्हणतात. ओके, आता विविध घटक येतात, इन्व्हेस्टर येतं, शेअर होल्डर येतं, हे सगळे भाग आहेत, घटक आहेत. यांच्या प्रती जे काही जबाबदाऱ्या ते पार पाडतोय ते कशा पद्धतीने पाडतोय हे आपल्याला व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे समजतं. ओके, डन. इथपर्यंत समजलं? दोन्ही डेफिनेशन आणि व्यवसाय नीतिशास्त्र समजलं. पुढे बघा आता. सॉरी, आता काही फीचर्स दिलेले आहेत. व्यवसाय नीतिशास्त्राचे काही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. पहिला जो आहे आचारसंहिता. पहिली जो वैशिष्ट्य आहे आचारसंहिता, याला इंग्लिश मध्ये कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हणतात. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय? आचारसंहिता. मराठीमध्ये आचारसंहिता. तर बघा आता इथे काय सांगितलंय, व्यवसाय नीतिशास्त्र ही एक आचारसंहिता, नियमावली आहे. आचारसंहिता म्हणजेच काय? काही रूल्स असतात, ते फॉलो करावं लागतं. जे नियमावली असतात ते फॉलो करावं लागतं. याद्वारे समाजाच्या कल्याणासाठी काय करावे व काय करू नये हे सांगितलं जातं. योग्य काय असेल, अयोग्य काय असेल हे त्या आचारसंहितेमध्ये सांगितलं जातं. हे बिझनेस इथिक्सचं पहिलं वैशिष्ट्य आहे. कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता. आचारसंहिताला दुसरा वर्ड आहे नियमावली, ऑब्लिक दिलेला आहे, त्याला नियमावली असे सुद्धा म्हणतात. आता नियमावली म्हणजे परत सांगायची गरज नाही, आधीच क्लिअर केले. ओके, इथपर्यंत समजलं? व्यावसायिकाला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट द्वारे समजतं. ओके, बघा आता इथे. ठीक आहे, आता ग्राहक असेल. ओके, ग्राहक असेल, ग्राहकांना ज्या वस्तू आपण प्रोव्हाइड करत असतो त्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे, त्या वस्तूची किंमत चांगली असली पाहिजे, विक्रियोत्तर सेवा सुद्धा दिल्या पाहिजेत, हे करायला पाहिजे. आता ग्राहकांसोबत काय करायला नाही पाहिजे म्हणजे फर्स्ट येतं, ग्राहकांसोबत फसवणूक नाही करायला पाहिजे, डिस्काउंट म्हणून हलक्या दर्जाच्या वस्तू द्यायला नाही पाहिजे, खोटी ऍडव्हर्टाइजमेंट करून ग्राहकांची दिशाभूल करायला नाही पाहिजे. हे कशावरून समजतं? तर समजतं बिझनेस इथिक्स द्वारे. पहिलं वैशिष्ट्य काय? कोड ऑफ कंडक्ट, आचार संहिता. ओके, आता इथे वेगवेगळे घटक सांगितले. शासन आहे, शासनाला रेग्युलर टॅक्स पे करावं लागतं, कर्मचारी असतील तर सॅलरी वेळेवर, बढती म्हणजेच प्रमोशन करावं लागतं, भागधारक असतील तर डिव्हिडंड आणि इंटरेस्ट जे काय असेल ते त्यांना द्यावं लागतं, कॅपिटल सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं, इन्व्हेस्टर आहे, गुंतवणूकदारांना रेग्युलर टाइमला कॅपिटल द्यावं लागतं आणि इंटरेस्ट सुद्धा त्यांना पे करावं लागतं. हे करायचंय. आता याच्या अपोज मध्ये जाऊन जर आपण काम केलं, समजा गुंतवणूकदार असतील, आपण जे करायला नाही पाहिजे ते केलं, आपण म्हणजे व्यवसाय करायला नाही पाहिजे ते केलं म्हणलं तर परत पुन्हा गुंतवणूकदार कधीच त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणार नाहीत. म्हणून जे योग्य आहे तेच करायला पाहिजे. फर्स्ट कोड ऑफ कंडक्ट समजलं, आचारसंहिता समजलं. ओके, पुढे जाऊया. सेकंड वन आहे नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित. सेकंड वन काय आहे? नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित. पहा काय सांगितलंय, व्यवसाय चालविला जात असताना, व्यवसाय
चालविला जात असताना आवश्यक असणाऱ्या नैतिक व सामाजिक तत्वांचा किंवा नियमांचा यात समावेश होतो. नैतिक म्हणजे मोरल. ठीक आहे, बघू आता कोणत्या कोणत्या तत्व येतात आधी ते समजून घ्या. व्यवसाय चालवतो आपण तर काही नैतिक आणि सामाजिक मूल्य असतात. नैतिक म्हणलं तर मोरल, स्वतःला काहीतरी करावं लागतं, स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागतं. तर ते नियम कोणते कोणते आहेत? पहिला नियम आहे याच्यातला, पहिला नियम जो आहे स्वयंनियंत्रण. व्यावसायिकाचं स्वतःवर नियंत्रण असणं अतिशय गरजेचं असतं. स्वनियंत्रण म्हणजे काय? आता साधं सिंपल नीट लक्षात घ्या. स्वनियंत्रण म्हणजेच काय? व्यावसायिकाच्या मनामध्ये अजिबात असं वाटलं नाही पाहिजे की आपण ग्राहकांची फसवणूक करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट कमवू. असं अजिबात त्याची इच्छा व्हायला नाही पाहिजे, असं तो करायला नाही पाहिजे. म्हणजेच काय? व्यावसायिकाचं स्वतःवर कंट्रोल पाहिजे, स्वयं नियंत्रण पाहिजे. व्यावसायिकाच्या मनात जर अशी खोट नसेल तर त्याचं गुडविल वाढेल, मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची विक्री होईल, प्रॉफिट सुद्धा जास्त होईल. ओके. सेकंड आहे ग्राहक संरक्षण. चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स देणं, रिझनेबल प्राइस मध्ये देणं, इत्यादी गोष्टी ग्राहक संरक्षणामध्ये येतात. आणि कल्याण, समाजाला सेवा देणं, समाजाला डोनेशन देणं, त्यांच्यासाठी स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटलची सुविधा देणं. ठीक आहे. आणि सामाजिक घटकांना योग्य वागणूक देणे, इतरांचे शोषण न करणे इत्यादी गोष्टी यात समावलेल्या आहेत. आता नैतिक व सामाजिक मूल्य कोणते कोणते आहेत? व्यावसायिकाचे एकतर स्वतःवर नियंत्रण असावं लागतं, ग्राहक संरक्षण आणि कल्याण बघावं लागतं, ग्राहकांचा विचार करावा लागतो, सामाजिक घटकांना योग्य वागणूक द्यावी लागते, इतरांचं शोषण होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते, घ्यायला पाहिजे. हे आहे व्यवसाय नीतिशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य. फीचर्स का म्हटलेलं आहे? खासियत आहे की नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित आहे. मोरल आणि सोशल दोन्ही गोष्टींचा विचार व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये केल्या जातो. स्वयंनियंत्रण हे तर मोरल मध्ये, नैतिक मध्ये. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? थर्ड वन चेक करा आता. सामाजिक गटांना संरक्षण देणे. थर्ड वन काय आहे? सामाजिक गटांना संरक्षण देणे. चेक करा. ग्राहक, सामाजिक घटक, ग्राहक, कर्मचारी, छोटे व्यावसायिक, शासन, भागधारक, धनको इत्यादी प्रकारच्या विविध सामाजिक गटांना संरक्षण देण्याचे काम व्यवसाय नीतिशास्त्र करते. संरक्षण देण्याचं काम म्हणजेच काय? साधं सिंपल, बार बार तेच येते. ग्राहक असतील तर फसवणूक करायची नाही, कर्मचारी असतील तर वेळेवर सॅलरी द्यायची, प्रमोशन करायचं, बढती करायचं, छोटे व्यावसायिक असतील तर त्यांना निधी पुरवण्याचं काम करायचं, कधी कधी त्यांना वर आणण्यासाठी थोडीशी मदत करायचं, आणि शासनाला वेळेवर टॅक्स पे करायचं, कर द्यायचं, भागधारक असतील तर त्यांना वेळेवर डिव्हिडंड द्यायचं, कॅपिटलची जी काही अमाऊंट असेल ती कट टू कट सांगावी लागते. धनको असतील, क्रेडिटर असतील तर त्यांना वेळेवर त्यांचं पैसे परत करणं गरजेचं असतं. आता हे आहेत सामाजिक गटांना संरक्षण देणे. संरक्षण देणे कसं काय म्हटलं तर त्यांना जे त्यांच्या फेवर मध्ये आहेत, की ग्राहकांना काय अपेक्षित असतं व्यवसायाकडून, की आम्ही पैसे देतोय तर तुम्ही आम्हाला चांगली क्वालिटी, चांगली सर्व्हिस दिलं पाहिजे, एवढंच असतं, एवढंच पाहिजे असतं. तर ते व्यावसायिकांना पार पाडणं म्हणजेच याला संरक्षण देणं असं म्हटलेलं आहे. इझी आहे, काहीच अवघड नाहीये. फोर्थ पॉइंट आहे मूलभूत आराखडा प्रदान करते. 4 पॉइंट काय? मूलभूत आराखडा प्रदान करते. आता मूलभूत आराखडा म्हणजेच की मर्यादा असतात, व्यावसायिकावर मर्यादा असतात, लिमिट सांगितलेले असतात. आता बघा मी क्लिअर करते तुम्हाला. यामध्ये व्यवसायाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कायदेशीर व इतर मर्यादा दिलेल्या आहेत, लिमिट असतं. आराखडा म्हणजेच काय? तुम्हाला एवढंच, फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये जर जत्रा वगैरे म्हणू शकतो, फेस्टिवल वगैरे असेल तर आपल्याला पैसे दिले जातात. आपली आई किंवा पप्पा
आपल्याला 100 रुपये दिले, तुला काय घ्यायचं असेल त्यात 100 रुपये मध्येच घे, त्याच्यावर तू जाऊ नको. लिमिट दिलेली आहे, मर्यादा दिलेली आहे. मग आपण त्याच पद्धतीने विचार करतो. आपल्याजवळ आहे 100 रुपये, मग आपण त्याचप्रमाणे वस्तू बघतो आणि तेच वस्तू खरेदी करतो. त्याचप्रमाणे व्यावसायिकाला सुद्धा काही मर्यादा असतात, काही लिमिट असतात, ते पार करता कामा नये. आता त्या कोणत्या, जसं की सामाजिक घटक असतील, सामाजिक घटकांचं शोषण करायचं नाही. शोषण केलं तर व्यवसाय बंद करावं लागतं. सोशल रिस्पॉन्स त्या ठिकाणी येत नाही. म्हणून समाजाला काय पाहिजे, त्यांना वर आणण्यासाठी थोडासा हातभार लावा लागतो, देणग्या वगैरे द्याव्या लागतात. जर कुठे चाळ वगैरे असेल तर त्या ठिकाणी दर महिन्याला म्हणू शकता स्वच्छताचा उपक्रम वगैरे राबवलं तर ते आणखीन खुश होतात, आपल्याला सपोर्ट करत असतात. ठीक आहे. थर्ड वन आहे सांस्कृतिक. जे आपलं कल्चर आहे त्याच्या अपोज मध्ये जाऊन आपल्याला कोणतीही कार्य करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, कल्चरच्या अपोज जाणं म्हणजेच काय, बर्गर वगैरे म्हणू शकतो आपण. जे गायच्या मांस पासून बनवणारे बर्गर बनवणारे किंवा पॅटीस बनवणारे व्यावसायिक आहेत, ते कल्चरच्या अगेन्स्ट आलेत. का? कारण इंडियामध्ये गायला आपण माता म्हणतो, गायीची पूजा करत असतो, म्हणून आपण किंवा तो व्यावसायिक गायच्या मांसापासून बनलेलं बर्गर किंवा पॅटीस विकू शकत नाही. हे कल्चरच्या अगेन्स्ट मध्ये जातं. असं जर केलं तर त्याचा व्यवसाय बंद पडेल. आता योग्य काय राहील त्याच्या अपोज मध्ये योग्य काय राहील की तो त्या पद्धतीचा बर्गर पॅटीस बनवून न विकता तो जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांचं बनवून तो विकू शकतो. चांगला रिस्पॉन्स पण येतो आणि ते आपल्या कल्चरच्या अगेन्स्ट मध्ये पण जाणार नाही. याचं दुसरं एक्झाम्पल आहे, मध्ये एक आलं होतं की चप्पलवरती गणपतीचं किंवा गणपती बाप्पांचं चित्र त्यांनी त्या चप्पलवरती छापलं होतं. ठीक आहे, समजत आहे तुम्हाला? तर ते काय आहे, कल्चरच्या अगेन्स्ट आहे. आपलं कल्चर काय म्हणतं की आपण गणपती, कुठलंही कार्य असेल तर सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करतो. मग असं आपण पायात घालत असेल तर ते अपमान होईल. कल्चरच्या अपोज मध्ये चाललं तर त्याला ते प्रोडक्शन थांबवावं लागलं, बंद करावं लागलं. म्हणजेच की संस्कृतीच्या विरुद्ध जर गेलात तर ते तुम्हाला घातक ठरेल. व्यवसाय पूर्णपणे बंद करावा लागेल, नाव धुळीस मिसळेल. ओके. थर्ड वन आहे आर्थिक. जे बॅलन्स करावं लागेल. जास्त खर्च पण करायचं नाही आणि जास्त कंजूसपणा पण करायचं नाही. दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतील. कायदेशीर म्हणजेच काय, इलिगल कामं करायचे नाहीत. जे लीगल कामं असतात तेच करायचं. जे भारत सरकार सांगते इलिगल कामं, ड्रग्स वगैरे हे सगळे इलिगल काम आहेत, ते सप्लाय करायचं नाही. अंडरवर्ल्ड मध्ये जे काही लोक असतात, डॉन लोक वगैरे म्हणू शकतो, यांना मधून पैसे सप्लाय करणे हे सगळं चुकीचं आहे. हे अजिबात करायचं नाही. अशा प्रकारच्या मर्यादा असतात, त्या मर्यादापर्यंत ते काम करावं लागतं. त्याला अपोज मध्ये जाऊन काम करता येत नाही, लिमिटच्या बाहेर जाता येत नाही. हे आहे मूलभूत आराखडा प्रदान करते. समजलं? जे सांगितलं आहे तेवढंच करणं, त्या मापातच राहून काम करणं. आपण म्हणतो एखाद्याला शिवी द्यायचं असेल तर मापात राहा, नाही तर काही खरं नाही. मापात राहा म्हणजेच काय, लिमिट मध्ये राहा, जास्त बोलू नको. त्याच पद्धतीने व्यावसायिकाला सुद्धा लिमिट मध्ये राहून काम करावे लागतात. ओके, डन. फिफ्थ वन आहे स्वयंपूर्ती. फिफ्थ वन काय आहे, स्वयंपूर्ती. स्वयंपूर्ती म्हणजेच काय, स्वतःच्या इच्छेने तो जे करतोय ते योग्य केलं पाहिजे. स्वयंपूर्ती, स्वतः पुढे येऊन केलं पाहिजे. बघा काय सांगितले, व्यावसायिकाने व्यवसाय नीतीशास्त्रांच्या स्वतःहून स्वीकार केला पाहिजे. स्वतःहून स्वीकार केला पाहिजे म्हणजेच काय, माइंडसेट. जर मी एखादा बिझनेस करतोय तर मी शपथ घेतो की मी ग्राहकांची फसवणूक करणार नाही. एम्प्लॉईजला जे काही कर्मचारी असतात त्यांना धोका देणार नाही. जे शेअर होल्डर्स असतात, इन्व्हेस्टर असतात, जे टॅक्स मी पे करतो ते वेळेवर करणार आणि शेअर होल्डर आणि इन्व्हेस्टर सोबत चांगले संबंध ठेवणार. हे सगळं काय करतोय, स्वतःहून स्वीकार करतोय. व्यवसाय नीतीशास्त्रामध्ये जे नियमावली दिलेली आहे ते मी चांगल्या रीतीने मी फॉलो करेन, हे स्वतःहून स्वीकार करतोय, म्हणून याला स्वयंपूर्ती असं म्हटलेलं आहे. व्यवसाय नीतीशास्त्र हे स्वयंशिस्तीसारखे असले पाहिजे, ते कायद्याने लादलेले नसावे. व्यावसायिक स्वतःच्या इच्छेने त्याला योग्य काम करायचं आहे असं ठरवलं पाहिजे. त्याच्या अपोज मध्ये जाऊन म्हणजे जबरदस्तीला काम करत असेल तर ते चुकीचं आहे. ओके, असं करायला नाही पाहिजे.
ठीक आहे, इथपर्यंत समजलं. स्वयंपूर्ती स्वतःकडून स्वीकारावं लागतं, दुसरे जबरदस्ती करायला मन नाही, तरी पण आपल्याला योग्य काम करावं लागलं तर ते करून पण फायदा नाही. ठीक आहे, समजलं. 6th वन आहे शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज. 6th वन काय आहे? शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज. आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, शिक्षण आणि मार्गदर्शन म्हणजेच काय? व्यवसाय नीतिशास्त्राचा परिचय करून देण्यापूर्वी व्यावसायिकांना योग्य ते शिक्षण व मार्गदर्शन दिले पाहिजे. म्हणजेच जे बिझनेस करतायत त्या अगोदर त्यांनी काहीतरी शिकलेलं असतं, कुठून तरी ट्रेनिंग घेतलेली असती, शिक्षण घेतलेलं असतं, ते गरजेचं असतं. ओके, व्यवसाय नीतिशास्त्राची अंमलबजावणी करण्यासाठी व्यावसायिक प्रेरित झाला पाहिजे. म्हणजेच की साधं सिंपल एक्झाम्पल, जे इथिक्स आहेत ते फॉलो करण्यासाठी बिझनेसमॅनला एज्युकेशन आणि गायडन्स गरजेचं असतं. ते कसं समजतं? त्यावरनं जर एज्युकेशन आणि वेळेवर गायडन्स जर मिळत असेल तर ते मोटिवेट होतात आणि चांगल्या पद्धतीने काम करतात. ते फॉर एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, एखादा स्टुडंट असेल, MBA चा जर कोर्स करत असेल तर त्या ठिकाणी योग्य प्रकारे गायडन्स दिला जातो. ठीक आहे, MBA म्हटलेलं आहे त्याला, त्या ठिकाणी त्याला गायडन्स दिला जातो. मग ते रूल्स वगैरे असतात, त्याला समजतं, MBA म्हटलेलं आहे त्याला. सो त्या पद्धतीने तो काम करत असतो. त्याला जे शिकवलं जातं तेच तो फॉलो करतो आणि ते समजून घेतो, मोटिवेट राहतो, चांगलं काम करत असतो. म्हणजेच काय? व्यवसाय नीतिशास्त्रानुसार काम करत असतो. MBA हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये बिझनेसशी रिलेटेड शिकवलं जातं. BBA अँड MBA. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर ते कोर्स तुम्ही करू शकता. BCom ऐवजी जर BBA केलं तर MBA ला इझी जाईल. ओके, त्याच्यामध्ये व्यवसायाशी रिलेटेड सांगितलं जातं. व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे नीतिशास्त्राची ओळख अगोदरच करून दिली जाते. इथपर्यंत समजलं. शिक्षण व मार्गदर्शन अतिशय इझी आहे. जर तुम्ही कॉमर्स निवडणार असाल, हे कशावरून ठरवलात? आधी तुम्ही काहीतरी बघितलं असाल, किंवा कॉमर्स साठी, अकाउंट साठी बेस्ट ट्युशन लावायचं असेल तर अगोदर आपण 4 दिवस सगळीकडे जाऊन बघतो आणि ज्या ठिकाणी ट्युशन आपल्याला शिकवण्याची पद्धत आवडली आपण त्याच ठिकाणी ट्युशन लावतो. मान्य आहे. हे आहे शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज. ते व्यवसाय नीतिशास्त्राद्वारे दिली जाते किंवा व्यवसाय नीतिशास्त्र समजून घेण्यासाठी आवश्यक असतं. ओके, 7वं आहे संबंधित संज्ञा आणि संकल्पना. 7वं काय आहे? संबंधित संज्ञा आणि संकल्पना. बघा, व्यवसायापरत्वे व्यवसाय नीतिशास्त्र बदल होतो. व्यवसाय जसं जसं वेगवेगळा असतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्यवसाय नीतिशास्त्र सुद्धा वेगवेगळं असतं. म्हणजेच काय? जर आपण कच्चा मालच उपलब्ध करून देणारी कंपनी असेल किंवा स्पेअर पार्ट्स बनवणारी कंपनी असेल, अशा वेळेस तिथे काही गोष्टी वेगळ्या असतात आणि त्या स्पेअर पार्ट्स यूज करून एखादी वस्तू बनवणारी जी कंपनी असते तिथे व्यवसाय नीतिशास्त्र वेगळं असतं. दोन कंपन्यांचं वेगळं असतं. एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा यात बदल होतो. ठीक आहे, जसं आपण म्हणलो गाईच्या मांसापासून बनवलेलं बर्गर, ते आपल्या देशामध्ये कल्चरच्या अगेन्स्ट मध्ये जातं, बट दुसऱ्या देशांमध्ये ते चालतं. दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये बदल आहेत. ओके, एका देशात जे चांगले मानले जाते किंवा समजले जाते, कदाचित दुसऱ्या देशात त्यावर बंदी घातली जाते. सांगितलं, गायच्या मांसापासून बर्गर तिकडे चालतं बट आपल्याकडे चालत नाही. आता व्यवसाय नीतिशास्त्र संबंधित संज्ञा वेगवेगळी असते. आणखीन एक याचं बेस्ट एक्झाम्पल बघूया आपण. ओके, हा, याचं बेस्ट एक्झाम्पल बघूया. हा एक व्यक्ती आहे किंवा व्यावसायिक आहे, याचं नाव आहे अभय, आणि हा एक व्यावसायिक आहे. दोन व्यावसायिक पाहिजे आपल्याला. ओके, याचं नाव असेल शुभम. आता हे ज्यांचे नाव आहेत त्यांनी मनावर घ्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल मी समजून सांगते, फक्त समजून घेण्यापुरतच लक्षात ठेवा. तर दोघ जण ही वाईन बनवतात. दोघ जण ही काय बनवतात? दोघही सेम काम करत असतात. दोघही वाईन बनवण्याचं काम करतात. सो किंवा
लक्षात घ्या, वाईन बनवतात असं नाही, समजा वाईनशी रिलेटेड एक्झाम्पल आहे. तर अशा वेळेस जो अभय असतो, दोघांचा व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये बदल आहे. ठीक आहे, वाईनशी संबंधित एक्झाम्पल सांगायले, दोघंही वाईन बनवतात ते, सॉरी फॉर दॅट. ठीक आहे, दोघंही वाईनशी संबंधित एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर अभयचे काय विचार आहेत की वाईन त्याच्यासाठी चुकीची आहे, वाईन विकणं त्याच्यासाठी अयोग्य आहे, त्याला जमत नाही, त्याला अयोग्य वाटतं. ठीक आहे, वाईट वाटतं. पण उलट शुभमला वाईन विकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे त्याचा बिझनेस म्हणून त्याला चांगलं वाटतं, ते त्याला योग्य आहे असं वाटतं, मग तो त्याचा व्यवसाय करतो. समजायले, थिंकिंग दोघांची वेगवेगळी आहे. मग याच्यानुसार वाईन विकणं अयोग्य आहे. ठीक आहे, हे त्याचं स्वतःचं व्यवसाय नीतिशास्त्र आहे, बिझनेस इथिक्स. याचं शास्त्र काय म्हणतं की मी वाईन विकणार नाही, मला ते चालणार नाही, अयोग्य. बट शुभमचं जे काही वाईन विकतो ते त्याच्यासाठी योग्य आहे. ते याचा बिझनेस इथिक्स मध्ये काय म्हणतो तर हा मी वाईन विकतो ते योग्य आहे, त्याच्यामध्ये काहीही अयोग्य नाही, काहीही वाईट नाही. थिंकिंग वेगवेगळी आहे, दोघांचे विचार वेगवेगळे आहेत. ठीक आहे, दोघांचे विचार वेगवेगळे आहेत. मग त्याचप्रमाणे जे नीतिशास्त्र आहे त्याच्यामध्ये पण बदल आहे, नीतिशास्त्रामध्ये पण बदल झाला. समजायले इझी आहे, काहीच अवघड नाहीये. ओके, साधं सिंपल आहे. अभयला आवडत नाही आणि शुभमला आवडतं, याला अयोग्य वाटतं, याला योग्य वाटतं. मग दोघांचे थिंकिंग वेगवेगळे आहेत, याच्यानुसार नीतिशास्त्र बदललेलं आहे. समजलं इथेप्रमाणे? म्हणजे संबंधित संज्ञा आहेत, सेम असतं असं नाही. व्यक्ती परत्वे बदलत जातं, व्यवसाय परत्वे ते बदलत जातं. एका देशामध्ये एक वस्तू चालते तर दुसऱ्या देशामध्ये ती वस्तू बॅन असते. ओके, नेक्स्ट चेक करा. अँड लास्ट आहे नवीन संज्ञा. आता व्यवसाय नीतिशास्त्र जे आहे नवीन संज्ञा आहे. बघा, व्यवसाय नीतिशास्त्र ही नवीन संज्ञा आहे. विकसित देशामध्ये याची कटाक्षाने अंमलबजावणी केली जाते. जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ज्या कंट्रीमध्ये, आता सध्या इंडिया ही डेव्हलपिंग विकसनशील आहे, आणखीन डेव्हलप झालं नाही, मार्गावर आहे. सो जे डेव्हलप्ड कंट्री आहेत, देश आहेत, त्या देशांमध्ये कंपल्सरी बिझनेस इथिक्स फॉलो केल्या जातं. परंतु गरीब व विकसित देशांमध्ये मात्र याची कटाक्षाने अंमलबजावणी केली जात नाही. म्हणजेच की परिस्थिती चांगली नाहीये त्या देशाची, व्यावसायिक जर जबाबदारीने काम करत नसतील तर त्या ठिकाणी व्यवसाय नीतिशास्त्र योग्यरित्या फॉलो केल्या जात नाही, कटाक्षाने अंमलबजावणी केली जात नाही, म्हणजे फॉलो केल्या जात नाही. आणि जे देश विकसित आहे, डेव्हलप झालेला आहे, त्या देशांमध्ये कंपल्सरी बिझनेस इथिक्स व्यवसाय नीतिशास्त्र फॉलो केलं जातं, त्याची अंमलबजावणी केली जाते. इथपर्यंत सगळे पॉइंट्स क्लिअर आहेत? जर पॉइंट सगळे क्लिअर असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कमेंट करायचे. जर डाऊट असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. जो पुढचा टॉपिक आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. नैतिक व सामाजिक मूल्ये त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.